नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी विषय गणित प्रकरण 13वे नफा तोटा या प्रकरणातील पुढचा घटक आहे शेकडा नफा व शेकडा तोटा म्हणजे काय आणि तो कसा काढतात ते या ठिकाणी आपण आज या व्हिडिओद्वारे समजून घेणार आहोत आणि सराव संच 33 मधले उदाहरणे सोडवणार आहोत। म्हणून अगदी शेवटपर्यंत आपण हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे। सुरुवात करूया आपण मागच्या प्रकरणामध्ये शेकडेवारी म्हणजे काय हे समजून घेत असताना 100 पैकी किती याचं जे उत्तर येईल त्याला आपण शेकडा असं म्हटलेलं आहे। तर इथे सुद्धा आपल्याला 100 रुपये खरेदी किंमत आपण जर मानली तर त्या 100 रुपये खरेदी किमतीवर झालेला जो काही नफा असेल त्याला शेकडा नफा असं म्हणायचं आहे। वस्तूची खरेदी किंमत तुमची किती असू द्या, त्याची तुलना आपल्याला 100 बरोबर करायची आहे। 100 बरोबर तुलना करून 100 रुपये खरेदी किंमत मानल्यास होणारा जो काही नफा असेल त्याला शेकडा नफा असं म्हणायचं आहे। त्याचप्रमाणे 100 रुपये खरेदी किंमत मानल्यास झालेला जो काही तोटा असेल त्याला शेकडा तोटा असं म्हणायचं आहे। पहा लक्षामध्ये येतंय का की आपण आपल्या मूळ वस्तूची जी काही खरेदी किंमत असेल ती कितीही जरी असेल तर त्याची तुलना 100 बरोबर करून 100 रुपयावर होणारा नफा म्हणजे शेकडा नफा आणि 100 रुपयावर होणारा तोटा म्हणजे शेकडा तोटा असा अर्थ या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे। शेकडा नफा किंवा शेकडा तोटा काढण्यासाठी मूळ खरेदी किमतीची तुलना 100 रुपयाबरोबर केली जाते आणि ही जी काही मूळ खरेदी किंमत आहे तिचाच वापर करून आपल्याला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा काढावा लागतो। जेव्हा दोन वेगवेगळे व्यवहार असतात आणि त्या व्यवहारापैकी कोणता व्यवहार जास्त फायदेशीर आहे हे ओळखायचं असतं तेव्हा फक्त नफा पाहून किंवा फक्त तोटा पाहून आपल्याला ते कळत नाही, कारण त्या व्यवहारामध्ये प्रत्येकाने गुंतवलेली रक्कम म्हणजे जी काही त्याची खरेदी किंमत आहे ती खरेदी किंमत ही वेगवेगळी असते आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला त्या खरेदी किमतीचा विचार त्या ठिकाणी करून 100 रुपये खरेदी किंमत मानून त्याची तुलना करावी लागते आणि मग आपल्याला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा लक्षात येतो आणि त्यावरून आपल्याला कळतं की कोणाचा व्यवहार जास्त फायदेशीर आहे। तर शेकडा नफा किंवा शेकडा तोटा काढण्यासाठी आपल्याला दोन सूत्र या ठिकाणी वापरायचे आहेत। आपल्या पुस्तकामध्ये ही सूत्र सध्या या वर्षी आपल्याला दिलेली नाहीत, परंतु इयत्ता 7वी मध्ये आपल्याला या सूत्रांचा वापर करायचा आहे आणि म्हणून याच वर्षी आपण ती सूत्र जर ध्यानात ठेवली तर आपल्याला त्याचा पुढच्या वर्षी फायदा होणार आहे। त्यामुळे हे सूत्र आपण वापरून शेकडा नफा आणि शेकडा तोटा या दोन गोष्टी काढणार आहोत। सूत्र अगदी साधे सरळ सोपे आहेत, पण लक्षात राहायला सुद्धा। शेकडा नफा बरोबर नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100। नफा काढायचा आहे तुम्हाला त्या व्यवहारातला, आधी त्याला भागिले खरेदी किंमत करायची आहे आणि याला गुणिले 100 करायचं आहे, छेद म्हणजे भागिले। शेकडा तोटा बरोबर तोटा छेद खरेदी किंमत गुणिले 100। तर या दोन्ही ठिकाणी पहा छेदामध्ये खरेदी किंमतच घ्यायची आहे, तोटा असेल तर विक्री किंमत घ्यायची असं काही न वाटेल तसं नाही आहे। दोन्ही व्यवहारामध्ये आपल्याला या ठिकाणी खरेदी किमतीचीच तुलना 100 बरोबर करायची असल्यामुळे आपण या प्रकारचे हे दोन सूत्र बनवलेले आहेत। तर हे दोन सूत्र आपण आपल्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्या आणि ते पाठ करा, म्हणजे आपल्याला त्याचा वापर करता येईल। हे वरचे जे मुद्दे आहेत तेही आपण आपल्या वहीमध्ये जर लिहून घेतले तर त्याचा निश्चितच आपल्याला अभ्यास करताना फायदा होणार आहे। तर आणखी उदाहरणाने आपण या गोष्टी समजून घेऊया की नेमकं शेकडा नफा शेकडा तोटा कसा काढला जातो। तर त्यासाठी एक उदाहरण या ठिकाणी घेतलेलं आहे। संजयने रुपये 25,000ची मोटारसायकल रुपये 24,250ला विकली तर त्याला नफा झाला की तोटा आणि किती टक्के। आता पहा इथे टक्के असं विचारतील किंवा शेकडा किती असं विचारतील, तर दोन्ही दिले मी इथे किती टक्के किंवा शेकडा किती। तर आधी आपल्याला नफा झाला की तोटा ते माहीत नाही आहेत, माहिती नफा की तोटा हे समजून घेण्यासाठी आपण खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांची तुलना करत असतो आणि जर विक्री किंमत मोठी असेल तर नफा होतो आणि जर खरेदी किंमत मोठी असेल तर तोटा होतो। अशा प्रकारचा आपण मागील व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी माहिती पाहिलेली आहे। तर खरेदी किंमत आहे रुपये 25,000 आणि विक्री किंमत आहे रुपये 24,250। तर यामध्ये खरेदी किंमत मोठी दिसते, पहा खरेदी मोठी आहे म्हणून तोटा झालेला आहे। हे आपल्या ध्यानात असलं पाहिजे की खरेदी मोठी असेल तर तोटा होतो आणि विक्री मोठी असेल तर नफा होतो। म्हणून तोटा काढूयात। आधी तोटा बरोबर सूत्र आहे तोट्याचं खरेदी वजा विक्री। तर 25,000 वजा 24,250 या ठिकाणी आपल्याला ही वजाबाकी कच्चं काम बाजूला करायचं आहे। 25,000 वजा 24,250, 25,000 वजा 24,250, शून्यातनं शून्य गेला शून्यच उत्तर येईल, शून्यातनं 5 जात नाहीत, हातचा घ्यायचा आहे।
पण शेजारच्या घराकडनं आचा मिळत नाही, त्यामुळे 5मधनं आचा घ्या, इथे 4 उरतील. हा आचा इथे आल्यानंतर 10 होतील आणि 10तला आचा पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी 9च उरतील, म्हणून मी 9 लिहितोय. आणि इथला आचा पुढे आल्यावर 10 होतील. 10तनं 5 गेले 5, 9तनं 2 गेले 7, 4तनं 4 गेले 0 आणि 2तनं 2 गेले 0. तर 750 हे या ठिकाणी उत्तर येते. आपण कच्चं काम बाजूला करून हे उत्तर मिळवलेलं आहे. 750 रुपये एवढा या ठिकाणी तोटा झालेला आहे. आणि मग हा जो काही तोटा आहे यावरनं आपल्याला शेकडा तोटा त्या ठिकाणी सूत्राने काढायचा आहे. शेकडा तोटा सूत्राने काढू. शेकडा तोटाचं सूत्र आहे शेकडा तोटा बरोबर तोटा छेद खरेदी किंमत गुणिले 100. तर हा तोटा 750 छेद तुमची खरेदी किंमत आहे 25,000. 25,000 गुणिले 100 छेद 1. मुद्दाम मी या 100ला छेद 1 लिहिला इथे का? कारण हे 100 नेमके अंशामध्ये आहेत की छेदामध्ये आहेत याचा बोध इथे तुम्हाला होत नाही, म्हणून ज्या संख्येला छेद नसतो त्या संख्येचा छेद हा नेहमी 1 असतो, हे आपण ध्यानात ठेवायचं आहे. तर 100 म्हणजेच 100/1 आहेत. तर आता इथे फक्त आकडेमोड करायची म्हणजे काय करायचं आहे, तर अंश आणि छेद यांच्यामध्ये असणारे शून्य जे आहे ते एकाच एक प्रमाणामध्ये आपल्याला त्या शून्यांचा लोप करायचा आहे, ते खोडायचे आहेत. अंशातला 1 शून्य खोडला, छेदातला 1 शून्य खोडला, अंशातला दुसरा शून्य खोडला, छेदातला पण दुसरा शून्य खोडला. अंशामध्ये शून्य इथे आहेत का नाही, तर इथे आहे आणखी. हा तिसरा शून्य खोडला, इथला तिसरा शून्य खोडला. तर इथे आपल्याला 75 गुणिले 1 75 1 75 अंशामध्ये उरतील आणि 25 गुणिले 1 25 1 25 उरतील. तर याचा अर्थ होतो 75 भागिले 25. 75 छेद 25 म्हणजे 75 भागिले 25. 25चा पाढ जर आपल्याला येत असेल तर 25 1 25 25 2 50 आणि 25 3 75 म्हणजे याचं उत्तर 3 येत आहे. म्हणजे संजयला 3% तोटा झालेला आहे किंवा 3% तोटा झालेला आहे. ज्यावेळेस आपण शेकडा शब्द वापरतो त्यावेळेस टक्क्याचं चिन्ह वापरायची गरज नाही आणि ज्यावेळेस टक्क्याचं चिन्ह वापरलं त्यावेळेस शेकडा शब्द वापरायची गरज नाही. तरी ते 3 फक्त म्हणू आपण. 3% किंवा 3% एवढा तोटा झालेला आहे. त्यानंतर प्रश्न अजून एक उदाहरण घेऊ आपण समजण्यासाठी. एका दुकानदाराने ₹3,000 किमतीचा पंखा ₹3,600ला विकला तर त्याला किती शेकडा नफा झाला. इथे डायरेक्ट शेकडा नफा किती झाला असं विचारलेलं आहे, त्यामुळे नफा झाला आहे की तोटा हे ओळखण्याची काही आवश्यकता नाही. तरी ते खरेदी ₹3,000 विक्री ₹3,600 नफा माहीत नाही आणि शेकडा नफा पण माहीत नाही. प्रथम नफा काढू. नफा बरोबर विक्री वजा खरेदी 3,600 वजा 3,000. तर याची आपल्याला वजाबाकी करावी लागेल. 0शी 0 या 0शी 0 6शी 6 आणि 3तनं 3 गेले 0. तर ₹600 एवढा नफा जो आहे तो झालेला आहे. याच्यावरनं आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे. सूत्राच्या सहाय्याने शेकडा नफा काढू. शेकडा नफा बरोबर नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100. तर हा नफा 600 आहे. 600 छेद 3,000 गुणिले 100 छेद 1. मग सांगितल्याप्रमाणे या 100चा अर्थ 100/1 असा होतो. ज्या संख्येला छेद नसतो त्या संख्येचा छेद 1 असतो, हे ध्यानात ठेवा. इथे फक्त आपण शून्याला शून्य एकाच एक प्रमाणामध्ये लोप करायचे आहेत, खोडायचे आहेत. 1 शून्य खोडला अंशातला, 1 छेदातला खोडला, दुसरा अंशातला खोडला, दुसरा छेदातला खोडला, तिसरा खोडला अंशातला, तिसरा छेदातला. आता पहा 60 आणि 1 उरलेला आहे. ते 60 गुणिले 1 60च होईल. 60 1 60 आणि 3 गुणिले 1 3च होईल. तर 60 भागिले 3 सोपा भागाकार आहे. 3 दुने 6 आणि 0शी 0 म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर 20 आलेलं आहे. दुकानदाराला झालेला शेकडा नफा बरोबर 20%. 20% याचा अर्थ 100 रुपयावर 20 रुपये नफा झालेला आहे. प्रत्येक 100 रुपयावर 20 रुपये जास्त त्या ठिकाणी दुकानदाराला मिळालेले आहेत. तर अशा पद्धतीने शेकडा नफा आणि शेकडा तोटा आपण या पहिल्या उदाहरणामध्ये शेकडा तोटा काढलेला आहे आणि या दुसऱ्या उदाहरणामध्ये आपण शेकडा नफा काढलेला आहे. तर ही 2 उदाहरणं एक्स्ट्रा या ठिकाणी तुम्हाला मी समजण्यासाठी सोडून दाखवलेली आहेत. आता आपण सराव संच 33 मधील उदाहरणं या ठिकाणी सोडवणार आहोत. तर त्यासाठी आपण ती उदाहरणं काय आहेत ते क्रमाक्रमाने आधी वाचूयात. इथे सुरुवातीला सराव संच 33 मधलं उदाहरण क्रमांक 1 जे आहे ते आपण पाहू. मगनलालने 400 रुपयांची पॅन्ट 448 रुपयांना विकली.
200 रुपयांचा शर्ट 250 रुपयांना विकला तर यापैकी कोणता व्यवहार अधिक फायदेशीर झाला? दोन व्यवहार आहेत. कोणाचा व्यवहार जास्त फायदेशीर झालेला आहे, म्हणजे शर्ट विकून जास्त फायदा झाला आहे की पॅन्ट विकून जास्त फायदा झालेला आहे, हे आपल्याला जर शोधायचं असेल तर दोन्ही व्यवहारामध्ये आपल्याला त्यांचा शेकडा नफा शोधावा लागेल. ज्याचा शेकडा नफा जास्त येईल तो व्यवहार फायदेशीर झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर इथे आपण अशा पद्धतीने पुस्तकातनं हे उदाहरण छान अक्षरात आपण आपल्या वहीमध्ये आधी लिहून घ्यायचं आणि मग त्या ठिकाणी त्याचं जे उत्तर आहे ते आपल्याला कसं काढता येईल ते आपण इथे पाहूयात. याप्रमाणे दोन्ही व्यवहारामधील शेकडा नफा काढावा लागेल हे आपल्याला इथे समजून घेणं गरजेचं आहे. तर पहिला जो आहे पॅन्टचा व्यवहार, तर या पॅन्टच्या व्यवहारामध्ये खरेदी किंमत आहे तुमची ₹400 आणि विक्री किंमत आहे ₹448. तर यावरून नफा आपल्याला मिळेल विक्री वजा खरेदी 448 वजा 400. तर सोपी वजाबाकी आहे. 8 वजा 0 8च येतील, 4 वजा 0 4च येतील आणि 4 वजा 4 0 येईल. तर ₹48 एवढा नफा झालेला आहे. यावरून शेकडा नफा काढता येईल. शेकडा नफा बरोबर नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100. तर नफ्याच्या जागेवर मी आलेलं उत्तर लिहिलं आहे 48 छेद खरेदी किंमतीच्या जागेवर खरेदी किंमत आहे आपली 400 गुणिले 100 छेद 1. 0 0 आपण या ठिकाणी लोप करूयात एकाच एक प्रमाणामध्ये. तर पहा इथे 48 1 48 छेद 4 1 4. याला आपण जर भाग दिला तर 4 1 4 आणि 4 2 8, म्हणजे इथे याचं उत्तर 12% आलेलं आहे. पॅन्टच्या व्यवहारामध्ये 12% नफा झालेला आहे. शर्टचा व्यवहार, शर्टची खरेदी किंमत आहे ₹200 आणि विक्री किंमत आहे ₹250. यावरून नफा आपला काढता येईल. नफा बरोबर विक्री वजा खरेदी म्हणजेच 250 वजा 200, 0 वजा 0 0, 5 वजा 0 5 5 आणि 2 वजा 2 0, म्हणजे या ठिकाणी ₹50 एवढा त्या ठिकाणी तुमचा नफा मिळेल. सूत्र लिहावं लागेल पुन्हा एकदा. शेकडा नफा बरोबर नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100. तर नफा जो आहे तो आहे 50 छेद खरेदी किंमत 200. हे वरचं जे आहे तो व्यवहार वेगळा आहे आणि हा इथला शर्टचा व्यवहार वेगळा आहे. म्हणजे दोन्ही व्यवहार वेगवेगळे आहेत, त्यामुळे त्यांच्या खरेदी किंमती आणि विक्री किंमती वेगवेगळ्या आहेत. सरमिसळ करायची नाही. 0 0 आपण या ठिकाणी लोप करूयात, म्हणजे 50 छेद 2. तर याचा अर्थ 50 भागिले 2 असा होतो आणि 2ने भागलं तर निम्म उत्तर येतं. तर 50ला 2ने भागणे म्हणजे 50च्या निम्म करायचं आहे. 50च्या निम्म होईल 25, म्हणजे इथे तुम्हाला 25% नफा दिसतोय पहा. तर पॅन्टच्या व्यवहारामध्ये आपल्याला 12% नफा झाला आणि शर्टच्या व्यवहारामध्ये त्या मगनलालला 25% नफा झालेला आहे. आता यावरनं बघा तुलना करा, 12% मोठे की 25% मोठे. तर यावरून आपल्याला कळेल की 25% मोठे आहेत, म्हणजेच शर्टचा व्यवहार जो आहे तो अधिक फायदेशीर आहे. शर्टचा व्यवहार अधिक फायदेशीर आहे किंवा जास्त फायदेशीर आहे. अशा पद्धतीने कोणतेही दोन व्यवहार जर आपल्याला दिले तर त्याच्यापैकी कोणता व्यवहार जास्त फायदेशीर आहे हे जर ओळखायचं असेल तर आपल्याला त्या दोन्ही व्यवहारामध्ये झालेला शेकडा नफा शोधावा लागेल आणि त्या शेकडा नफ्याची तुलना करायची पाहिजे. फक्त जो नफा आपण काढलेला आहे इथे फक्त नफा आहे ₹48 आणि इथे फक्त नफा आहे ₹50. तर या फक्त नफ्याची तुलना करायची नाही, तर त्याचा शेकडा नफा विचारात घेऊन आपल्याला कोणता व्यवहार जास्त फायदेशीर झालेला आहे ते सांगायचे. दुसरं उदाहरण जे आहे ते आपण इथे वाचूयात. रामरावने ₹4,500 खरेदी केलेले कपाट ₹4,950 विकले व तर शामरावने ₹3,500 खरेदी केलेले शिलाई यंत्र ₹3,920 विकले. तर यापैकी कोणता व्यवहार अधिक फायदेशीर झाला? अगदी वरच्या उदाहरणाप्रमाणेच हे उदाहरण आहे, सेम टू सेम. फक्त इथे शर्ट आणि पॅन्ट असे दोन व्यवहार दाखवले. तर या ठिकाणी तुम्हाला दोन व्यक्ती दाखवलेल्या आहेत. तर रामरावचा व्यवहार आहे पहिला आणि दुसरा व्यवहार शामरावचा आहे. तर दोघांच्या व्यवहारापैकी कोणाचा व्यवहार जास्त फायदेशीर झालेला आहे हे आपल्याला जर शोधायचं असेल तर त्या दोन्ही व्यवहारामध्ये शेकडा नफा किती झालेला आहे तो आपल्याला शोधावा लागेल. दोघांच्या व्यवहारातील शेकडा नफा काढू.
रामरावांचा व्यवहार, पहिला रामरावांचा व्यवहार आहे, त्यामध्ये खरेदी किंमत आहे ₹4,500 आणि विक्री किंमत आहे ₹4,950. यामध्ये आपल्याला नफा काढायचा आहे. नफा बरोबर विक्री वजा खरेदी म्हणजे 4,950 वजा 4,500. ही वजाबाकी सोपी जरी असेल तरी आपण करून पाहूया. तिथे 4,950 वजा 4,500, 0 वजा 0 0, 5 वजा 0, 5 5, 9 वजा 5, 9तनं 5 गेले 4 आणि 4 वजा 4 0. तर ₹450 एवढा नफा जो आहे तो या व्यवहारामध्ये झालेला आहे. या नफ्याचा उपयोग करून आता आपण शेकडा नफा काढणार आहोत. शेकडा नफा बरोबर नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100. नफा आहे 450 छेद खरेदी किंमत आहे 4,500 गुणिले 100/1. 0 0 एकास एक प्रमाणामध्ये जर खोडले तर आपल्याला 450 गुणिले 1 म्हणजे 450च येईल. 450 1 450 अंशामध्ये आणि 45 गुणिले 1 45 येईल. 45ने 450ला भाग जातोय 10चा. 45 1 45 आणि 0 0 किंवा 45 10 450 अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. तर 10% एवढा नफा रामरावांना झालेला आहे. 10% नफा रामरावांना झालेला आहे. शामरावांचा व्यवहार, शामरावांच्या व्यवहारामध्ये खरेदी किंमत आहे ₹3,500 आणि विक्री किंमत आहे ₹3,920. तर नफा आपल्याला काढावा लागेल त्यांचा. नफा बरोबर विक्री वजा खरेदी म्हणजे 3,920 वजा 3,500. 3,920 वजा 3,500. 0 वजा 0 0, 2 वजा 0 म्हणजे 2च आणि 9 वजा 5 म्हणजे 4 आणि 3 वजा 3 0. तर 420 एवढा या ठिकाणी या व्यवहारामध्ये झालेला नफा आहे. शामराव यांना ₹420 नफा झालेला आहे. आता पहा इथे फक्त नफा जर आपण विचारात घेतला तर आपल्याला रामरावांचा नफा 450 दिसतोय आणि शामरावांचा नफा 420 दिसतोय. म्हणजे यावरनं आपण म्हणू की आपलं रामरावांचा व्यवहार हा जास्त फायदेशीर दिसतोय, परंतु तसं नाही आहे. पहा आपलं उत्तर पुढचं येणार आहे, कारण आपल्याला शेकडा नफा घेऊन तुलना करायची आहे. फक्त जो नफा असेल त्याने तुलना करायची नाही. तर शेकडा नफा बरोबर नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100. नफा आहे 420 छेद खरेदी किंमत 3,500 गुणिले 100/1. 0 एकास एक प्रमाणामध्ये खोडूयात. तर इथे आपल्याला 420 35 1 35. तर 35ने जेव्हा आपण भाग देऊयात पहा, तेव्हा 35ने जर भाग दिला तर 35 1 35 आणि 42 मधनं 35 गेल्यावर 7 उरतील. 35 2 70. तर इथे तुम्हाला या ठिकाणी 12% व्यवहार या व्यवहारामध्ये फायदा झाले दिसून येते. 420 भागिले 35 हा भागाकार जर कळला नसेल तर तो आपण करून पाहू शकतो. पहा 420 भागिले 35. 420ला 35ने भाग देऊयात. 35चा पाढा जो आहे तो 35चा पाढा 35 1 35. 12तनं 5 गेले 7 आणि इथं हातचा इकडे गेले घेतल्यामुळे 3 उरतील. 3तनं 3 गेले 0. पुढचा 0 खाली घेतला तर 70 झाले आणि 35 2 70 होता. याप्रमाणे हे मी तोंडी जे केलं होतं ते याप्रमाणे आपल्याला करून पाहता येईल कच्चं काम, की 420 भागिले 35 याचं उत्तर 12 येते. तर 12% हा नफा जो आहे तो शामरावांचा आहे. आता पहा या ठिकाणी तुलना जर केली तर आपल्याला कळेल की हे 10% मोठे की 12% मोठे. म्हणजे इथे आपल्याला रामरावांना 10% नफा झालेला आहे तर शामरावांना 12% नफा झालेला आहे. तर या दोघांच्या तुलनेवरनं आपल्याला म्हणता येईल की शामरावांचा व्यवहार अधिक फायदेशीर झाला. शामरावांचा व्यवहार अधिक फायदेशीर आहे किंवा अधिक फायदेशीर झाला. म्हणजे फक्त नफा जर बघितला तर आपल्याला तो रामरावांचा जास्त दिसतोय, पण शेकडा नफा जर बघितला तर तो मात्र शामरावांचा जास्त दिसतोय. कारण या ठिकाणी या रामरावांनी गुंतवलेले पैसे जास्त आहेत, त्या तुलनेने शामरावांनी गुंतवलेले पैसे म्हणजे खरेदी किंमत ही कमी आहे. त्यामुळे खरेदी किंमत कमी असल्यामुळे या शामरावांचा शेकडा नफा जास्त आलेला आहे आणि म्हणून फक्त
नफ्यावरून किंवा फक्त तोट्यावरून आपल्याला तुलना करता येत नाही, हेच आपण ध्यानात ठेवायचं आहे. जर तुलना करायची असेल दोन व्यवहारांची तर आपल्याला त्या दोन्ही व्यवहारांचा शेकडा नफा किंवा शेकडा तोटा त्या ठिकाणी शोधून काढणं आवश्यक आहे. प्रश्न 3. हनीफने 50 सफरचंदांची एक पेटी 400 रुपयांना खरेदी केली. ती सर्व सफरचंदे त्याने 10 रुपयास एक याप्रमाणे विकली तर त्याला नफा झाला की तोटा आणि किती टक्के? आता या ठिकाणी आपल्याला हनीफने 50 सफरचंदाची खरेदी किंमत दिलेली आहे 400 रुपये, पण विक्री किंमत मात्र फक्त एका सफरचंदाची दिलेली आहे. म्हणजे आधी आपल्याला एकावरून अनेकाची किंमत म्हणजे 50 सफरचंदांची विक्री किंमत काढावी लागेल गुणाकाराने 50 गुणिले 10 करून, आणि मग खरेदी किंमत 400 आणि येणारी विक्री किंमत यांचा तुलना करून नफा की तोटा ते ठरवावं लागेल, आणि नंतर किती टक्के झालेला आहे ते शेकडा नफा आपल्याला त्या ठिकाणी काढावा लागेल. तर आधी आपण याप्रमाणे दिलेली माहिती शाब्दिक उदाहरणामध्ये पहिली गोष्ट आपण याप्रमाणे शिकलेलो आहोत की दिलेली माहिती आधी व्यवस्थित लिहायची असते. 50 सफरचंदांची खरेदी बरोबर ₹400, हे चिन्ह रुपयाचं आहे हे ध्यानात घ्या. ₹400. एक सफरचंदाची विक्री किंमत बरोबर ₹10. यावरून 50 सफरचंदांची विक्री किंमत 50 गुणिले 10, तर याचं 50 गुणिले 10चं 5 1 5 आणि वर 2 शून्य म्हणजे 500 एवढी तिथे त्याची विक्री किंमत येणार आहे. तर या दोन संख्यांची आपल्याला तुलना करायची. खरेदी किंमत आहे 400 रुपये आणि विक्री किंमत आहे 500 रुपये. कोण मोठं आहे पहा, 400 मोठे की 500 मोठे? तर 500 हा आकडा मोठा आहे, म्हणजेच कोण मोठा आहे? विक्री किंमत मोठी आहे. आणि जेव्हा विक्री किंमत मोठी असते तेव्हा त्या उदाहरणामध्ये नफा होत असतो. मग विक्री किंमत मोठी आहे म्हणून नफा झाला. नफा बरोबर विक्री वजा खरेदी म्हणजे 500 वजा 100. 500तनं 100 वजा केले तर याचं सोपं आहे अगदी. 100 रुपये इतकं उत्तर आलेलं आहे. 100 रुपये नफा झालेला आहे. फक्त नफा नाही विचारला आपल्याला, तर शेकडा नफा विचारलेला आहे. किती टक्के असं म्हटलेलं आहे, म्हणून आपण शेकडा नफा बरोबर नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100 या सूत्रामध्ये किंमत घालू. आलेला नफा 100, खरेदी किंमत 400 गुणिले 100 छेद 1. 100 म्हणजे 100 छेद 1. 0 0 आपण खोडूयात एकाच एक प्रमाणामध्ये. ते 100 गुणिले 1 अंशामध्ये 100 1 100 छेदामध्ये 4 गुणिले 1 4 1 4 100 भागिले 4. याचा अर्थ 100 भागिले 4 असा होतो. तर 100ला जर आपण 4ने भाग दिला तर किती उत्तर येते ते पाहू. या ठिकाणी 100 भागिले 4. इथे एक अंकी संख्या असल्यामुळे पहिल्या एका अंकाला भाग दिला 1ला, तर 1ला भागत जात नाही कारण 4च्या पाड्यामध्ये एकच नाही आहेत, म्हणून 2 अंक घ्या पहिले. म्हणजे 10ला भाग देऊ. तर 4 1 4 4 2 8 4 त्रिक 12 4 त्रिक 12. 3चा भाग मोठा होणार आहे, जमणार नाही. मग 4 2 8 4 2 8 10 8 गेले 2. पुढचा 0 खाली घेतला तर 20 झाले. बरोबर. 4च्या पाड्यामध्ये 20 आहेत का? आहेत. 4 पंचे 20. किती उत्तर आलं बघा? 25. म्हणजे 100ला जर आपण 4ने भाग दिला तर 25 उत्तर येतंय. हे कच्चं काम बाजूला करून आपण या ठिकाणी उत्तर लिहू शकतो. 100 भागिले 4 बरोबर 25. म्हणजे हनीफला हा 25% नफा झालेला आहे. त्याला प्रत्येक 100 रुपयामागे 25 रुपये जास्त मिळालेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण आज या व्हिडिओमध्ये शेकडा नफा म्हणजे काय, शेकडा तोटा म्हणजे काय आणि ते काढण्याचे सूत्र पाहिलेले आहेत, आणि त्याचबरोबर सराव संच 33 मधली उदाहरणं पण सोडवलेली आहेत. व्हिडिओला लाईक करा आणि ही सर्व उदाहरणे आपण आपल्या गणिताच्या वहीमध्ये छान अक्षरात लिहून घ्या. धन्यवाद.